नमस्कार. महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय, त्यांचे परिपत्रक, आदेश यांची इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते. अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा. आज शिक्षण विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी असून त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ 6 लाख रुपयांनी वाढणार आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा. हा लाभ मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आज शासन निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शिक्षण विभागातील शिक्षक आणि कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया या शासन निर्णयात काय म्हटले आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत या महाभारत न्यूजला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब लवकर करावे. जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरून 20 लक्ष करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक MNIO 2023 क्रमांक 28 TNT 6 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई दिनांक मार्च 11, 2025 यानुसार प्रसिद्ध केला आहे. यासाठी शासनाने यापूर्वी 7वे वेतन आयोगाचे शासन निर्णयाचे संदर्भ दिले आहे. वाचा. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिवे 2019 प्रकरण 58 सेवा 4 दिनांक 1 मार्च 2019. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक MNIO 2022 प्रकरण 34 TNT 6 दिनांक 31 मार्च 2023. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक MNIO 2023 प्रकरण 28 TNT 6 दिनांक 14 जून 2023. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक सेनिवे 2022 प्रकरण 85 सेवा 4 दिनांक 10 ऑक्टोबर 2024. शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक MNIO 2023 प्रकरण 28 TNT 6 दिनांक 24 फेब्रुवारी 2025 असे एकूण शासन निर्णय, परिपत्रके आणि शुद्धीपत्रक. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनच्या वतीने या निर्णयाबाबत पुढील प्रमाणे प्रस्तावना केली आहे. हे आपण सर्वांनी जाणून घेऊया. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14 लाखावरून ₹20 लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 2 मध्ये ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शासन परिपत्रक क्रमांक MNIO 2023 प्रकरण 28 TNT 6 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरून 20 लक्ष करण्याची बाब शासन विचाराधीन होती. यासाठी शासनाने पुढील निर्णय घेतला आहे, तो आपण जाणून घेऊया. शासन परिपत्रक वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024 अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14 लाखावरून ₹20 लाख करण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित केला आहे. वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरून 20 लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. म्हणजे जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सेवानिवृत्त झाले त्यांना हा लाभ मिळणार नाही आहे. याची नोंद सेवानिवृत्तांनी बांधवांनी घ्यावी. म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची रक्कम मिळणार आहे. यानुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आहे तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सुधारित सेवानिवृत्त पेन्शन केस शिक्षण विभाग सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी. सूचना काढल्यानंतर शिक्षण विभाग मार्फत महालेखाकारकडे सादर करावे लागेल. त्यानंतरच वाढीव योगदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी झालेली सेवा कालावधी हे महत्त्वपूर्ण राहणार आहे. याची माहिती ध्यानात घ्यावी. महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय, त्यांचे परिपत्रक, आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते. ही माहिती आपणास आवडली असल्यास महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा. हा शासन निर्णय आपण ऐकून व समजून घेतला याबद्दल धन्यवाद.